नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची यशोगाथा ही एका तरुण शेतकऱ्याची आहे ज्यांनी इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नर्सरीमध्ये आवाकॅडो लागवड केली आहे। भोपाळमधील हर्षित गोदा ज्यांनी यूके मध्ये बीबीए शिक्षण पूर्ण केले, त्यांनी शेतीमध्ये आपलं करिअर निवडलं आहे। त्यांनी आतापर्यंत 10 पेक्षा जास्त राज्यांमध्ये ग्राहकांना याची रोपे देखील पुरवली आहेत। या आवाकॅडोबद्दल ते सांगतात की यासाठी उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक असते। तापमान हे 15 ते 35 डिग्री सेल्सिअस इतकं असावं। याची लागवड जून ते ऑगस्ट दरम्यान केली जाते। लागवडीसाठी हर्षित यांनी इस्रायलमधून रोपे मागवली असून त्यांनी 2 रोपांमधील अंतर 10 फूट आणि 2 ओळींमधील अंतर 20 फूट इतकं ठेवलं आहे, ज्यामुळे ट्रॅक्टरला जाता येत असून हार्वेस्टिंग आणि फवारणीसाठी जागा मिळते। एका एकरात 170 रोपे लागत असून त्यांनी बेड पद्धतीचा वापर केली आहे। आवाकॅडोला आठवड्यातून एकदा पाणी द्यावं, यासाठी ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। आवाकॅडोला मूळ कुजणे, थोड्या प्रमाणात किडींचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो, त्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करावा। कलम लावलेल्या झाडांना 3 ते 4 वर्षात फळधारणेला सुरुवात होत असून सरासरी 6 ते 7 टन प्रति एकर उत्पादन निघत असल्याचं हर्षित सांगतात। आवाकॅडो ही एक दीर्घकालीन पीक असून वाढत्या मागणीमुळे शेतकरी नक्कीच यातून जास्तीचा नफा घेऊ शकतो, असं हर्षित यांचं मत आहे। तर शेतकरी बंधूंनो, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या या आवाकॅडोची शेती करणाऱ्या हर्षित गोदा यांना कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।